काही ठिकाणं भूतकाळाच्या कहाण्या कुजबुजतात आणि आज मी ते ऐकायला निघालो आहे. आज मी पहिल्यांदाच गांधारपल्ली लेण्या बघायला चाललो आहे. या ठिकाणाबद्दल ऐकलं खूप आहे, पण इथे येण्याची ही पहिलीच वेळ. इतिहासात पाऊल ठेवताना मनात उत्साह आणि शांतता दोन्ही जाणवते. इथलं थंड आणि शांत वातावरण असं वाटतं जसं शतकानुशतके इथल्या भिंतींनी मौन राखले. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना काळात खोलवर जाते असं वाटतं. या लेणी इसवी सन पूर्व 3ऱ्या ते 6व्या शतकात बनवलेल्या आहेत. त्या काळातील कुशल कारागिरांनी हे अप्रतिम कोरीव काम केले आहे. इथल्या बारकाव्यांमधून त्यांच्या कौशल्याची आणि मेहनतीची झलक दिसते. कल्पना करा किती संयम आणि समर्पण लागलं असेल दगडात कथा कोरण्यासाठी, जी कथा आजही इथे दिमागात उभी आहे. इथे इतिहास आणि निसर्ग एकत्र येऊन एक अप्रतिम शांतता निर्माण करतात. लेण्यांच्या बाहेर छोटी छोटी तळी आहेत, जिथे पाणी अगदी शांत आहे. त्यात आकाश आणि झाडांचे प्रतिबिंब दिसते, ज्यामुळे इथलं सौंदर्य अधिकच खुलतं. असं मानलं जातं की या लेण्या भिक्षूंसाठी ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी वापरल्या जात असाव्यात. इथे बसताना असं वाटतं की इथली शांतता आपल्याला थांबायला आणि स्वतःशी संवाद साधायला आमंत्रित करते. इथे आल्यावर जाणवतं की या लेण्या कोरण्यासाठी किती मेहनत लागली असेल. यातून शिकायला मिळतं की आयुष्यात काही गोष्टी घडायला वेळ, प्रयत्न आणि संयम आवश्यक असतो. या धावपळीच्या दुनियेत अशा ठिकाणी येऊन स्वतःला शोधण्याची संधी मिळते. इथल्या शांत पाण्यातून पक्ष्यांचा उडणारा थवा आणि आकाशातले बदलते रंग, असं वाटतं जसं निसर्ग आपल्याला काहीतरी सांगतोय. कदाचित आपल्या मनातली अस्वस्थता इथे विसावत जाते. आयुष्यातही असे क्षण हवे असतात जे आपल्या विचारांना नवे आकाश देतात. हा प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासापर्यंत स्वतःला शोधत राहा. धन्यवाद.